थंडी सुरू झाली आहे ना. तुम्हाला माहिती आहे का, थंडीमध्ये शरीराचं तापमान 1 ते 1.5 डिग्रीने खाली जातं आणि ते परत वर आणण्यासाठी शरीराला हवी असते एक नैसर्गिक हीटर सारखी ऊब. आणि हीच ऊब देते एक डिंकाचा लाडू. आपल्याला माहिती आहे ना, डिंक म्हणजे एकदम बॉडी रिपेअरिंग गम असतो. शरीराला थंडीमुळे जे छोटे इंजुरी, स्टिफनेस, ड्रायनेस, वीकनेस वगैरे येतात ना, ते डिंक नैसर्गिकरित्या भरून काढतो. अगदी जुनं सत्य आहे, जिथे झाडाला स्वतःला जखम झाली तर ते डिंक सोडतं, तीच हिलिंग पॉवर आपल्या शरीरात देतो हा डिंकाचा लाडू. थंडीमध्ये आपली सांधे कडक होणं, हाडं ड्राय होणं, रक्तभिसरण मंदावतो, इम्युनिटी कमी होते, हे सगळं डिंक आतून ओलावा, ऊब आणि लवचिकता देऊन सुधारतो. आता इथे एक स्पेशल ट्विस्ट सांगते. डिंकाच्या लाडूत जेव्हा बदाम, काजू, खारीक, खसखस, तीळ मिसळतात ना, तेव्हा हा लाडू बनतो एकदम विंटर मल्टीव्हिटॅमिन. ड्राय फ्रुट्समध्ये नॅचरल ऑइल असतात, जे बॉडीला थर्मोस्टेट सारखी ऊब देतात. बॉडीचा इंटरनल हीटर स्ट्रॉंग झाला की कोल्ड सेन्सिटिव्हिटी कमी होते, सकाळची जी स्टिफनेस होते ती कमी होते, एनर्जी स्टेबल राहते तुमची, देन क्रेविंग कमी होतात, जे की विंटरमध्ये खूप खायची इच्छा होते, राईट. वन मोर थिंग की जे ब्रेस्ट फिडिंग मॉम्स आहेत त्यांच्यासाठी तर हा लाडू म्हणजे गोल्ड आहे. थंडी थंडीमुळे बॉडी जास्त एनर्जी वापरते. सो डिंक आणि ड्राय फ्रुट्स एकदम स्लो रिलीज एनर्जी देतात, त्यामुळे वीकनेस, थकवा, चिडचिड सुद्धा कमी होते. डिंकाचा आणखी एक युनिक बेनिफिट सांगते. तो कोलॅजिन वाढवतो. कोलॅजिन म्हणजे हाडं, सांधे, त्वचा आणि स्नायूंना आधार देणारी नैसर्गिक दोरी आहे. म्हणून थंडीमध्ये जे बॅक पेन, नी पेन आणि ड्राय स्किन वाढते ना, हा एकच लाडू रोज सकाळी घेतला तर खूप सुधारणा जाणवते. आपण बघितलं आहे, थंडी थोडीच असते पण शरीरावर परिणाम मोठा करते. म्हणूनच हा छोटासा पॉवर बॉल डिंक आणि ड्रायफ्रुट्सचा लाडू हाच थंडीतील खरा प्रोटेक्टर आहे. दररोज एक लाडू घ्या आणि शरीर तुम्हाला बोलेल, थंडी मला काय भीती आहे. थँक्यू सो मच अँड टेक केअर.